CCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी। व्हॉइस ऑफ मीडियाच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी आपल्या संघटन कौशल्याने यशस्वीरित्या पेलणाऱ्या दैनिक पुण्यनगरीचे आवृत्ती संपादक अनिल म्हस्के यांची व्हॉइस ऑफ मीडियाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली आहे। अनिल म्हस्के यांच्या कार्यकाळात यांनी राज्यात विविध आंदोलनाचे नेतृत्व केले। त्यांच्या पुढाकारातूनच पत्रकारांसाठी आर्थिक विकास महामंडळाची मागणी समोर आली आहे। या मागणीचा देखील त्यांनी सातत्याने पाठपुरावा केलाय। याशिवाय राज्यभरात प्रत्येक तालुका आणि जिल्हा केंद्रावर संघटनेचा विस्तार केलाय। श्री म्हस्के यांच्या नेतृत्वात व्हॉइस ऑफ मीडियाची राज्य पातळीवरील 3 अधिवेशन एक प्रचंड यशस्वी झाले। गेल्या काही दिवसांपासून व्हॉइस ऑफ मीडियाच्या राष्ट्रीय पातळीवरील संघटनेत नव्याने राष्ट्रीय अध्यक्षाची निवडणूक घेण्याची चर्चा सुरू होती। संस्थापक अध्यक्ष संदीप काळे आणि राष्ट्रीय कोर कमिटीत याविषयी अनेक बैठका झाल्या। देशभरातील राज्य अध्यक्षांची मते जाणून घेण्यात आली। त्यानंतर अनिल म्हस्के यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले। व्हॉइस ऑफ मीडियाच्या स्थापनेनंतर प्रारंभीच अनिल म्हस्के यांच्याकडे विदर्भ विभागीय अध्यक्ष म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली होती। अल्पावधीत संपूर्ण विदर्भात संघटनेचा विस्तार करणाऱ्या अनिल म्हस्के यांच्यावर 3 वर्षांपूर्वी बारामती येथे प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती। आता त्यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून करण्यात आलेल्या निवडीमुळे जिल्ह्यातील पत्रकारितेच्या क्षेत्रात मानाचा तुरा रोवला गेला आहे। तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।